कांता मी दुकानावर जाऊन येत. कांता दुकानावर जाऊन येत. कांता मी काय बोलतोय ते कळतंय का तुला? काल रात्रीपासून अशीच बसून आहेस का? अगस तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. दगडावर डोकं आपटून घेतल्यासारखं आहे. आई, आई चहा केलास का तू? आई ग लक्ष कुठे आहे तुझं? बोल बोल जरा तिच्याशी. तू काही बोलतेय ते डोक्यात येते का बघ. माझ्याकडे तर लक्षच दिलं नाही. जागी एका झोपली कोणास ठाऊक. आई, अगं आई काय झालं तुला? कधीपासून बोलते मी तुझ्याशी? मला पटलंय प्राची. मी चांगली सासू बनू नाही शकले ना तरी वाईट आई नक्कीच बनणार नाही. तो काय बडबडतीयस आई तू? नाही तुला नाही काय नाही. हे गेले का दुकानात? अगं आई आता तुझ्या समोरच गेले ना बाबा. तू जागी झालीयस ना व्यवस्थित? आणि रात्रभर काय इथे बसल्या बसल्या झोपली होतीस? झोपते कुठली प्राची? बघ तुझ्या बाबांनी माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. खडबडून जाग केलं मला. हो माहितीये मला. सुवर्णाताईने सांगितलंय सगळं. माझं थोडं चुकलंच ग प्राची. त्या वृंदाचा दुस्वास करण्याच्या नादात ना मी माझ्या प्रसादकडे दुर्लक्ष केलं. म्हणून दुरावला तो मला. मी हार नाही मानणार. त्याची आई होऊन त्याला आईची माया देऊन त्याला या घरात परत आणायला हवं. फक्त ना ती वृंदा आहे ना तिचं कुसळ खुपतंय माझ्या डोळ्यात. तशीच आहे ती. सगळ्यांच्याच डोळ्यात खुपते. माझ्या सुद्धा. मी हार नाही मानणार. आतापर्यंत ना मी फक्त त्या वृंदाला प्रसादपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण आता तिला जन्माची अद्दल घडवणार आहे. शपथ आहे मला माझ्या प्रसादची. त्या पोरीला अशी अद्दल घडवेन ना, असा धडा शिकवेन ना, जगण्यापेक्षा मरण बरं वाटेल तिला. फार मनस्ताप दिलाय ग तिने मला. खूप परीक्षा बघितली आहे माझी. आता नाही तसं होऊ देणार मी. पण काय करणार आहेस आई तू? प्रसादात आता तिच्याच बरोबर आहे ना. तेच चुकलं ना माझं. त्याला पुरतं ताब्यात घ्यायच्या आधीच ना मी तिला आव्हान केलं. आणि ती महाधूर्त निघाली ग. तिने त्याला आपल्या मुठीत करून घेतलं पहिलं आणि मग मला शह दिला. आता मी तेच करणार. आधी मी त्याला पहिलं आपल्या ताब्यात घेणार आणि मग तोच विश्वास निर्माण करणार. अगं पण आई कसं शक्य आहे ते? प्रसाद दादा केवढा रागावलाय तुझ्यावर. रागव दे तर. पण त्याला मी माझ्या बाजूने वळवून घेणारच. लहानपणापासून त्याच्या मनात माझ्याबद्दलचा जो विश्वास आहे ना तो आता जागा करायला हवा. नाही अगं अवघड आहे मला माहिती आहे. पण या कांता चोरगेने ठरवलं ना काही अशक्य नाहीये. ग माझ्या पोटचं पोर आहे ग ते. त्याला माहितीये प्राची त्याच्या आईचं त्याच्यावर किती आणि किती प्रेम आहे. खरं खुरं प्रेम आहे. एकदा तो माझ्या हातात येऊ दे ग. मग त्या पोरीची काय हालत करते ते बघ. माझ्या नुसत्या नावाने ना अंगाचा थरका पडेल तिच्या. मी फार भयंकर बाई आहे प्राची. हे लवकरच कळेल तिला. आई अगं काय करणार आहेस तू? सगळं ठरवलंय मी. मी आता ना फक्त प्रेमळ आईच बनणार आहे. म्हणजे ना
प्रेम स्वरूप कांता, वात्सल्य सिंधू माता. हं? वात्सल्य सिंधू माता. नंदा, आपलं काय एका पाठोपाठ एकाने रडायचा टर्न चालू आहे का? काल माझा टर्न होता. मी रडलो, तुला रडवलं. आज तुझा टर्न. तू रडलीस आणि मलाही रडवलंस. आता खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. प्रसाद, बाबा एक गोष्ट नेहमी म्हणायचे ते आज मला पटतंय. ते म्हणायचे संसारात दुःख हे असायलाच हवं, कारण त्याचमुळे नवरा बायको एकमेकांच्या जवळ येतात. खरंय. म्हणजे बघ ना, घर सोडल्यानंतर आपण एकमेकांच्या किती जवळ आलोय, नाही? एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला एकमेकांबद्दल एवढं वाटतंय हेही आत्ताच कळतंय आपल्याला. म्हणजे कळून घ्यायला वेळ मिळतोय. परिस्थिती आली की प्रेमाचा खरे खोटेपणा कळतो असं म्हणतात ना, ते काय चुकीचं नाही. चल, मी आंघोळ करून येऊ का? हो. हळू. ऐक ना, नाश्ता कर ना. मला निघायला हवं, मी येतो. हो, मी करते लगेच. नाश्ता करते म्हणून होतं म्हणून बसले त्याला. काहीच नाही घरात. वृंदे, अगो मी इलय. अगो उपमा केलं होतं ना यांका, तास घेऊन इले. तुका आवडतं ना भारी, घे. अगो अगदी देवासारखे आला. आता प्रसाद इंटरव्ह्यूला जायचं म्हणत होता आणि मी विचारच करत होते काय नाश्ता करू ते. विचार किती करतस? तुका सांगलंय ना, तुका कायव लागला तर मका सांग म्हणान. हा काकू, तुम्हाला असं सारखं सारखं सांगणं मला नाही बरं वाटत. अगो तू नाही सांगलास तरी दिसता मका. मुंबईत नोकरी करायची म्हणान तुझे काका वडिलांशी भांडून हैसरिले. त्यावेळी आमच्याकडे तरी काय होता गो? तुझ्या काकांका नोकरी लागेपर्यंत आमची साथ दिली ती लिंबूवाडीनच. आणि खऱ्या अर्थान पाठीशी उभे रावले ते तुझे बाबा आणि तुझी आऊस. ह्या घरात जा काय शिजायचा तर आमच्याकडे धाडून द्यायचे दोघं. अगदी तुझ्या काकांचो पहिलो पगार हातात येईपर्यंत. या घरान खूप साथ दिली हा मका. म्हणून म्हणते तुका संकोच करायचा कायो कारण नाही. हा घे. तुम्ही आता असं काही बोलून गेलात की मला काहीच बोलता येत नाही. मग आता काय बोलूचा पण नाही. आणि तुम्ही दोघाव दुपारच्या जेवणाक आमच्याकडेच येवा, कळला? आणि लाजू बिजूचा काय कारण नाही. हा पण आहो बिहो काय नाही. येऊचा. चल येते. काय सासूबाई, काय बनवताय? प्रसाद घरी नाहीये तर खूप सुनं सुनं वाटतंय, नाही? हे मला माहितीये की तुम्ही माझ्यावर रागावलात. नाही, पण साहजिकच आहे तुमचं. कारण की प्रसाद घरातनं निघून गेलाय, याला काही अंशी मीही जबाबदार आहेच, हो की नाही? पण झालं ते झालं. तेच म्हणते, जे झालं ना ते झालं. मी त्याच्यासाठी काय तुला दोष देत, त्यासाठी काय तुला दोष देत नाही मी. प्रसाद घरातून गेला ते माझ्या वागण्याला कंटाळलो. तुमची तब्येत बरी आहे ना सासूबाई? हो, काय बोलताय काय तुम्ही? मी खरं तेच बोलते. नाही 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 नाही, म्हणजे तुम्ही कितीही वरवर दाखवलत ना तरी तुम्हाला मनातून असं काही एक बोलायचं नाहीये. तुम्हाला काय आज ओळखतो का मी सासूबाई? तुम्हाला एक सांगू बघा, पटतंय का?
म्हणजे आपल्या दोघांच्या मनामध्ये कसला तरी एक ध्यास आहे, एक हेतू आहे. पण आपण जर का असे वेगवेगळ्या टीम मध्ये राहिलो ना, तर एकाचाही हेतू साध्य होणार नाही. अशा वेळेला युतीचं राजकारण केव्हाही फायद्याचं ठरतं. तू काय बोलतोयस मला काही कळत नाही. ठीक आहे, स्पष्टपणे सांगतो. हे बघा, तुम्हाला तुमचा प्रसाद या घरात परत आलेला हवाय आणि मला काकड्यांचं घर रिकामं करून हवं. आणि कळीचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत प्रसाद या घरात येत नाही तोपर्यंत ते घर रिकामं होणार नाही. म्हणूनच सांगतोय सासूबाई, एकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ. आणि अजून एक मुद्दा, दुसरी गोष्ट अशी आहे की मी जर का त्या घरात राहायला गेलो तर तुमच्या मागची माझी बॅच जाणार. हे असं माझ्या घरात लुडबुड करणं संपणार नाही का? म्हणजे बघा, एकाच हेतूमध्ये तुमच्या पदरात काय काय पडतंय सासूबाई, लक्षात येते का? हे बघ, मला बाकी काही माहिती नाही. मला माझा प्रसाद या घरात यायला हवा एवढंच. त्याचंही प्लॅनिंग आहे म्हणे. काय? हे बघा सासूबाई, तो यापूर्वी जसं जगत होता ना तसंच त्याला जगू द्यायचं, म्हणजे परावलंबी आयुष्य. सासूबाई, तो जर का स्वतंत्र झाला, स्वतःच्या पायावर उभा राहिला की तोही सुदेसारखा घर सोडून जाणार. लिहून घ्या माझ्याकडनं. म्हणून सांगतोय, त्याचे पंख छाटा, त्याला आयत्या बेळ्यावरचा नागोबा करून ठेवा. म्हणजे काय होईल, जेवढा तो तुमच्यावरती अवलंबून राहील ना तेवढाच तो तुमच्या टाचेखाली राहील. एकदा का पैसा खिशात खळखळायला लागला ना की मग स्वातंत्र्याची नशा चढते. पण मग मी काय करू? तो बाहेर नोकऱ्या शोधत हिंडतोय. त्याला नोकरी मिळणार नाही याची जबाबदारी माझी. म्हणजे काय करणार आहेस तू? सासूबाई, तुम्हाला अंदाज नाहीये हा लक्ष्मीकांत काय काय करू शकतो. ठीक आहे, तू हे करून दाखव, मग मी पुढचं बघते. ठीक आहे, आता कुठे चाललाय? चांगल्या कामासाठी चाललोय सासूबाई. असं असं हटकू नका प्लीज. ग्लोबल फार्मसी चांगली कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. मग कुठल्या पोस्ट साठी चाललायस? पोस्ट म्हणजे पिऊनची पोस्ट आहे.